नमस्कार मंडळी, चविष्ट महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. चला तर आज आपण होळीच्या सणानिमित्त अगदी काठोकाठ पुरण भरलेल्या मऊ लुसलुशीत ओठांनी चावता येईल इतक्या जास्त सॉफ्ट अशा पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत. जर तुम्ही नवविवाहित असाल किंवा नवशिके असाल, पुरणपोळी लाटताना फाटते, बऱ्याचदा पुरणपोळी थंड झाल्यानंतर वातड होते, असे काही प्रॉब्लेम्स असतील तर आजची रेसिपी शेवटपर्यंत बघा, कारण याच्यामध्ये तुमच्यासोबत मी इतक्या साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत की जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा जरी पुरणपोळींचा स्वयंपाक करणार असाल होळीच्या सणासाठी, तरीसुद्धा अगदी परफेक्टच पुरणपोळी तयार होईल. एकदम डिटेलमध्ये हा व्हिडिओ होणार आहे. पुरणपोळीसाठी चणा डाळ घेताना किती घ्यायची, त्यामध्ये गूळ किंवा साखर किती घालायचा, पुरणपोळी फाटू नये म्हणून कोणती काळजी घ्यायची, सगळं अगदी छोट्या छोट्या गोष्टी डिटेलमध्ये शेअर केलेल्या आहेत. चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर ज्या दिवशी पुरणपोळीचा बेत असतो त्या दिवशी सगळ्यात अगोदर पहिलं काम जे करायचं ते म्हणजे पुरण तयार करायचं. बाकीच्या गोष्टी नंतर होतात, पण सगळ्यात जास्त वेळखाऊ काम जे आहे ते म्हणजे पुरण तयार करणे. त्यासाठी मी इथे 1 कप म्हणजे जवळपास 250 ग्रॅम 1 पाव इथे चणा डाळ किंवा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. सगळ्यात अगोदर कुकरमध्ये 1 कप ही चणा डाळ घालून आपण 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने अशा पद्धतीने धुवून घेणार आहोत. चणा डाळीला दुकानांमध्ये जेव्हा आपण किराणा दुकानातून आणतो त्याला थोडीशी पावडर वगैरे लावलेली असते, कारण चणा डाळीला कीड लागू नये म्हणून. तर ती 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुणे आवश्यक असते. 2 ते 3 वेळेस चणा डाळ किंवा हरभऱ्याची डाळ धुवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी 3 ते 3.5 पट पाणी घालत आहे. 1 कप चणा डाळ होती तर मी इथे 3.5 कप पाणी घातलेलं आहे. तुम्ही 2.5 ते 3 कप सुद्धा घालू शकता, पण मला जी कटाची आमटी बनवायची आहे त्याच्यासाठी थोडंसं पाणी शिल्लक हवं आहे म्हणून मी इथे पाणी थोडंसं जास्त घातलेलं आहे. तर 1 कप चणा डाळीसाठी तुम्ही 3 कप पाणी घालू शकता. मी आज 3.5 कप वापरलेलं आहे. त्यानंतर आपण कुकरमध्ये घातलेली आहे अर्धा चमचा हळद, त्यामुळे आपल्या चणा डाळीला छान रंग येतो, पुरणाला सुद्धा छान रंग येतो. त्यानंतर 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. तुपामुळे आपली जी डाळ आहे एकदम मऊसूत शिजायला मदत होते आणि बऱ्याच वेळेस कुकरच्या झाकणातून जे पाणी येतं ते सुद्धा तूप घातल्यामुळे येत नाही. तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, पण तुपामुळे पुरणाला छान फ्लेवर येतो म्हणून मी आज तुपाचा वापर केलेला आहे. तर मोजून 6 ते 7 शिट्ट्या होईपर्यंत आपण लो टू मीडियम फ्लेमवरती ही जी चणा डाळ आहे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. बरोबर 6 ते 7 शिट्ट्यांमध्ये आपली चणा डाळ व्यवस्थितपणे छान शिजते. पूर्ण कुकरची वाफ गेल्यानंतर तुम्हाला चणा डाळ मी किती शिजली आहे व्यवस्थितपणे ते दाखवते. इथे बघू शकता चमच्यामध्ये, आणि हाताने बोटाने चेक करून बघायचं. बघू शकता एकदम छान मऊसूत आणि बोटचेपी होईपर्यंत ही डाळ शिजलेली आहे. अजिबात त्याच्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचा कण लागला नाही पाहिजे. जितकी मऊ तुमची ही डाळ शिजेल ना तेवढं तुमचं पुरण छान लोण्यासारखं तयार होतं, पोळी अजिबात फुटत नाही. त्यासाठी व्यवस्थित 6 ते 7 शिट्ट्या होईपर्यंत ही डाळ शिजवून घ्यायची. बघू शकता एकदम सॉफ्ट इथे आपली डाळ शिजलेली आहे. आता ह्याच्यामध्ये जे पाणी आहे ते आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत. तर त्यासाठी मी एक चाळणी घेतलेली आहे. चाळणीमध्ये सगळी पुरणाची डाळ घालून घ्यायची. त्यानंतर खाली बाउलमध्ये बघू शकता जे डाळीचं हरभऱ्याच्या किंवा चणा डाळीचं जे पाणी आहे, शिजवलेलं पाणी जे आहे, तर ते पाणी आपण वापरणार आहोत कटाच्या आमटीसाठी. ह्यामुळे कटाच्या आमटीला एक मस्त अशी चव येते. कटाच्या आमटीसाठी हे पाणी आवश्यकच आहे. याशिवाय कटाची आमटी अपूर्ण आहे असं मला तरी वाटतं, कारण ह्याच्याशिवाय ती बनतच नाही. त्यानंतर आपण एक्स्ट्राचं शिल्लकचं सगळं पाणी अशा पद्धतीने काढून घेणार आहोत, कारण जर डाळीमध्ये पाणी राहिलं तर पुरण शिजायला वेळ लागतो, ही सुद्धा गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्यामुळे बऱ्यापैकी पाणी आपण चणा डाळीचं अशा पद्धतीने चाळणीतून काढून घेणार आहोत. त्यानंतर आजच्या आपल्या पुरणपोळीचं वैशिष्ट्य म्हणजे आज आपण पाटा, पुरण यंत्र किंवा जी पुरणाची चाळणी असते त्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत. आज आपण फक्त 2 मिनिटाच्या आत पुरण इथे बारीक कसं करायचं ते बघणार आहोत. त्यासाठी मी घेतलेलं आहे मिक्सरचं मोठंसं जार, आणि त्यामध्ये आपण ही चणा डाळ घातलेली आहे. 1 ते 2 चमचा चणा डाळ घालायची. गरम आहे, कोमट आहे चणा डाळ. त्यामध्ये आपण 1 कप घालणार आहोत बारीक चिरून घेतलेला गूळ. तर गूळ इथे घालण्याच्या ऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता, पण आज आपण गूळ घालून ही पुरणपोळी तयार करणार आहे. त्यानंतर आपण हे जे सगळं साहित्य आहे गूळ आणि चणा डाळ ते व्यवस्थितपणे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. बघू शकता याच्यामध्ये अजिबात तुम्हाला कुठेही चणा डाळीचा कण दिसणार नाही, कारण चणा डाळ हलकीशी गरम किंवा कोमट असावी, ही सुद्धा गोष्ट इथे लक्षात ठेवा. कारण जर चणा डाळ थंड झाली तर व्यवस्थितपणे अशा पद्धतीने बारीक होणार नाही, त्यामध्ये काही कण राहण्याची शक्यता असते. त्यासाठी तुम्ही ना हे जे पुरण आहे मिक्सरमधून काढून घेतलेलं एकदा चाळणीतून गाळून घेऊ शकता, पण मला आज अजिबात आवश्यकता वाटत नाही आहे. सगळं जे चणा डाळ आणि गुळाचं मिश्रण आहे ते आपण दोन्ही सोबत मिक्सरमध्ये काढल्यामुळे गूळ सुद्धा चणा डाळीमध्ये व्यवस्थितपणे मेल्ट होतो, विरघळतो. नंतर कढईमध्ये बरेच जण गूळ घालतात, साखर घालतात, त्यामुळे काय होतं थोडासा वेळ लागतो पुरण शिजायला. त्यासाठी आपण चणा डाळ आणि गूळ सोबतच मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे आपला टाईमही वाचलेला आहे आणि व्यवस्थितपणे छान हे दोन्ही एकत्र ब्लेंड होतं. अजिबात चणा डाळीचे कण याच्यामध्ये राहत नाही आणि एकदम लोण्यासारखं पुरण इथे तयार होतं. त्यानंतर आपण ही जी पॅन आहे, कढई आहे, गॅसवरती ठेवलेली आहे. बघू शकता सुरुवातीला तुम्हाला हे जे पुरण आहे एकदम पातळ दिसत असेल, पण जसं जसं हे शिजत जाईल तसं तसं आपलं
पुरण घट्ट व्हायला सुरुवात होते. तर जवळपास 7 ते 8 मिनटं इथे झालेली आहे. कंटिन्युअसली मी याला चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करत आहे, कारण आपण जर याला असंच सोडलं तर हे बऱ्याचदा कढईला खाली करपू शकतं, लागू शकतं. त्यामुळे याला सतत लक्ष ठेवायची गरज आहे. बघू शकता अशा पद्धतीने पुरण आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. सुरुवातीपेक्षा घट्ट तर झालंय पुरण, पण अजूनही हे पूर्णपणे शिजलेलं नाहीये, कारण झारा याच्यामध्ये उभा राहत नाहीये. म्हणजे आपलं पुरण अजूनही शिजवण्याची गरज आहे. तर आज आपण इथे 1 कप चणा डाळ घेतलेली होती, त्यासाठी 1च कप गूळ वापरलेला आहे. हे प्रमाण जेवढ्याच तेवढं, म्हणजे जेवढी डाळ तेवढंच जर गूळ किंवा साखर जर वापरणार असाल तर साखर घेतली तरीही चालेल. जेवढ्याच तेवढं प्रमाण वापरलं तर मस्तपैकी एकदम गोडसर अशी पुरणपोळी तयार होते. तर कंटिन्यू याला 12 ते 14 मिनटं मी शिजवून घेतलेला आहे. आणि बघू शकता हा जो झारा आहे तो याच्यामध्ये असा उभा केल्यानंतर एकदम व्यवस्थितपणे आपलं पुरण शिजलेलं आहे हा झारा सांगतो. कारण कुठलाही झारा, चमचा असू द्या, लाकडी चमचा असू द्या, पुरणामध्ये अशापैकी खोचून बघायचा. जर तो व्यवस्थितपणे उभा राहिला तर समजायचं आपलं पुरण इथे शिजलेलं आहे. कारण बरेच जे नवशिके असतील किंवा नवीन जे लग्न झालेली मंडळी असतील त्यांना जर पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा असेल तर पुरण किती वेळापर्यंत शिजवायचं हे माहीत नसतं किंवा शिजलं की नाही हे कळत नाही. तर त्यासाठी ही ट्रिक वापरायची. हा चमचा अशा पद्धतीने उभा करून बघायचा आणि मस्तपैकी हाताला चिकटत नाही हे पुरण, ती सुद्धा एक ट्रिक आहे ओळखण्याची. किंवा मग झाऱ्याची तर सोपीच आहे. तर आपलं हे पुरण इथे व्यवस्थितपणे शिजलेलं आहे. अर्धा टीस्पून मी इथे घातलेली आहे वेलची जायफळाची पूड. त्याने एकदम छान फ्लेवर येतो आपल्या पुरणाला. पुरण इथे तयार आहे. गॅसची फ्लेम बंद करून त्यावरती एक नॅपकिन झाकायचा. म्हणजे काय होतं, आपलं जे पुरण आहे ते अजिबात कोरडं होत नाही किंवा त्यावरती साय धरत नाही. कारण पुरण जर आपण तसंच उघडं ठेवलं तर काय होतं, बऱ्याचदा त्यावरती साय धरली जाते आणि मग त्या साईमुळे आपली पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते. ताट वगैरे झाकू नका, कारण ताटाचं जे वाफेचं पाणी आहे ते परत पुरणात पडेल आणि पुरण आपलं पातळ होण्याची शक्यता असते. तर एखादा नॅपकिन किंवा कॉटनचा कपडा झाकून ठेवायचा आणि जोपर्यंत पुरण आपलं थंड होतंय तोपर्यंत आपण इथे पुरणपोळीसाठीची कणिक मळून घेणार आहोत. तर पुरणपोळीची कणिक तयार करण्यासाठी मी इथे एक मोठं असं टोप घेतलेलं आहे. त्यामध्ये मी टाकते 2 कप गव्हाचं पीठ. तर आज मी गव्हाच्या पिठाचा पूर्णपणे वापर करणार आहे. पण जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा पोळी करणार असाल पुरणपोळी, तर काय करायचं, 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ घालायचं, अर्धा टीस्पून हळद घालायची आणि 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घालायचं आणि व्यवस्थितपणे छान मिक्स करून ह्याची कणिक मळून घ्यायची. तर आज मी पूर्णपणे जास्तीत जास्त गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. कारण बऱ्याच जणांना जे नवीन असतात त्यांना गव्हाच्या पिठाची पोळी जी आहे ती लाटताना फुटते. त्यासाठी मी मैदा टाकायचं सांगितलेलं आहे. पण आता जर जास्त प्रमाणात गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये 2 चमचे का होईना मैदा घाला. मैदा घातल्यामुळे काय होतं, पोळी कितीही पातळ लाटा, कितीही पुरण भरा, अजिबात ती पोळी फुटत नाही. कारण मैद्यामुळे त्याला एक छान त्या पिठाला लवचिकपणा येतो. पोळी कितीही लांब आपण लाटली तरीसुद्धा ती अजिबात मध्ये फुटत नाही. छान एकजीव आपलं पीठ तयार होतं, कणिक तयार होतं आणि लवचिकपणा आल्यामुळे अजिबात पोळी फुटण्याची शक्यता नसते. जर नवीन असाल तर 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप मैदा समप्रमाणात घ्यायचं. आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल, पुरणपोळी छान जमत असेल तर मग माझ्याप्रमाणे जास्तीत जास्त तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करून सुद्धा ही पोळी अशा पद्धतीने थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर इथे कणिक मळून घ्यायची आहे. पुरणपोळीच्या पिठामध्ये एकदमच पाणी घालून खूप पातळ पीठ कधीच मळायचं नाही. थोडं पाणी घालून अशा पद्धतीने मऊसूत पण थोडंसं घट्ट असावं. बघू शकता, जितका जोर लावून तुम्हाला हे कणिक किंवा पीठ मळता येईल तेवढं जितकं मळून घ्याल तेवढी तुमची जी कणिक आहे ती लवचिक तयार होते आणि पुरणपोळी एकदम छान मऊ लुसलुशीत ओठांनी तोडता येईल इतकी जास्त सॉफ्ट तयार होते. तर सगळ्यात जे सिक्रेट लपलेलं आहे पुरणपोळीचं ते पुरणामध्ये तर आहेच, पण त्याचं जे वरचं कणिक आहे ते मळण्यावर सुद्धा पुरणपोळीची चव, टेक्स्चर खूप जास्त डिपेंड करते. एकदम सॉफ्ट मऊसूत आपली इथे पुरणपोळीसाठीची कणिक तयार आहे. त्यानंतर त्यावरती एक कॉटनचा रुमाल अशा पद्धतीने आपण झाकून ठेवूया आणि कमीत कमी 1 तासासाठी तरी अशा पद्धतीने कणिक तुम्हाला साईडला ठेवून द्यायची आहे. म्हणजे ती अजून जास्त नरम होते, त्यामध्ये ग्लुटन फॉर्म होता आणि पुरणपोळी एकदम सॉफ्ट तयार होते. चला तर 1 तासानंतर आपण पुरणपोळी लाटायला घेणार आहोत. तर इथे मी कणकेचा गोळा घेतलेला आहे. त्यापेक्षा 1.5 पट किंवा दुप्पट तुम्ही जो पुरणाचा गोळा आहे ते घेऊ शकता. तर मी इथे 1.5 पट पुरणाचा गोळा घेतलेला आहे. समप्रमाणात सुद्धा घालू शकता. नवीन असाल तर जेवढं कणिक आहे तेवढा तरी पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. त्यानंतर हातावरती अशा पद्धतीने अंगठ्याच्या साहाय्याने एक गोल अशी कणकेची वाटी तयार करून घ्यायची आहे. काठाकाठाने दाबत मध्ये थोडीशी जाडसर ठेवायची आहे. म्हणजे मग नंतर पुरणपोळी लाटताना अजिबात फुटण्याची भीती राहत नाही. अशा पद्धतीने एकदम खोलगट अशी आपण ही पारी किंवा वाटी तयार करून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीची काठाने पातळ करून घेतलेली आहे, मध्ये थोडीशी जाडसर आहे. आणि हा जो आपण दुप्पट किंवा 1.5 पट पुरणाचा गोळा घेतला
घेतलेला आहे तो याच्यामध्ये अलगद ठेवून द्यायचा आहे आणि सगळ्या बोटाच्या साह्याने आपल्याला अलगद हा जो पुरणाचा गोळा आहे तो या पारीमध्ये अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे। काठापर्यंत अगदी पुरणपोळी भरलेली असावी त्यासाठी तुम्हाला पुरण बऱ्यापैकी याच्यामध्ये घालायचं आहे, कारण जर कणकेपेक्षा पुरण कमी घातलं तर मग आपली पोळी थोडीशी फिकट लागते आणि चवीलाही ती थोडीशी तेवढीशी फारशी छान लागत नाही। त्यासाठी पुरण योग्य प्रमाणातच घालायचं। त्यानंतर पुरण घातल्यानंतर थोडंसं कोरडं पीठ ह्याच्यावरती घातलेलं आहे आणि ही जी वाटी आहे ती गोल बंद करून त्याच्या तोंडाशी जे पीठ आलेलं असतं, कणिक आलेलं असतं, ते एक्स्ट्राचं कणिक आपण काढून घेतलेलं आहे। त्यानंतर हातावरती थोडंसं कोरडं पीठ घेऊन आपण अशा पद्धतीने बोटाच्या साह्याने व्यवस्थितपणे पुरण सगळीकडे पसरवून घेणार आहोत आणि त्यानंतर लाटण्याच्या साह्याने तुम्हाला एकदम हलक्या हाताने पुरणपोळी छान मस्तपैकी अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे। पुरणपोळी लाटताना पिठाचा वापर जेवढा कमी कराल तेवढी पुरणपोळी जास्त वेळापर्यंत सॉफ्ट आणि मऊसूत राहायला मदत होते। जर तुम्ही भरपूर असं कोरडं पीठ लावून जर पुरणपोळी लाटली तर ती छान होईलही, व्यवस्थित फुलेलही, पण 1 ते 2 तासानंतर तुमची पुरणपोळी वातड होते, कारण त्याला भरपूर असं कोरडं पीठ लावलेलं असतं। त्यामुळे अगदी कमीत कमी पिठाचा वापर तयार करून अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। तर पुरणपोळी इथे लाटून तयार आहे। पुरणपोळी भाजण्यासाठी तवासुद्धा मध्यम आचेवरती मी मस्तपैकी गरम करून घेतलेला आहे। तव्याची जी फ्लेम आहे, गॅसची फ्लेम आहे, ती सुद्धा बऱ्यापैकी लो टू मीडियम असावी। एकदम मंद गॅसवरती जर पुरणपोळी भाजायला घेतली तर पुरणपोळी आपली व्यवस्थितपणे छान पटकन फुलत नाही आणि मग त्याची चवही गेल्यासारखी होते आणि लो फ्लेमवर जर आपण ही पुरणपोळी भाजायला घेतली तर ती बऱ्यापैकी वातट होण्याची शक्यता असते। तर लो टू मीडियम फ्लेमवरती आपण ही पुरणपोळी छान अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत। एक साईड, खालची साईड भाजल्यानंतर दुसऱ्या साईडला मी पुरणपोळी आपली टर्न करून घेतलेली आहे आणि पुरणपोळी बघू शकता एकदम छान टम्म फुगायला सुरुवात झालेली आहे। एकदम मस्त सॉफ्ट, मऊ, लुसलुशीत आणि ओठांनी चावता येईल एवढी जास्त सॉफ्ट अशी ही पुरणपोळी तयार होते। तर पुरणपोळी भाजत आल्यानंतर त्यावरती मस्तपैकी साजूक तुपाची धार सोडायची आहे। तेलही लावू शकता, पण तुपामुळे पुरणपोळीला एक मस्तपैकी स्वाद येतो। तर आपली पुरणपोळी बघू शकता तुम्ही, रंगही बघू शकता, अतिशय सुरेख आपली ही मस्त पिवळी थम्म अशी ही पुरणपोळी इथे तयार आहे। होळीच्या सणाला मी सांगितलेल्या एवढ्या सगळ्या टिप्स वापरून जर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केला तर अजिबात पुरणपोळी बिघडणार नाही। नवीन असाल, नवविवाहित असाल, पहिल्यांदा पुरणपोळीचा स्वयंपाक करणार असाल तरीसुद्धा पुरणपोळी एकदम परफेक्टच जमणार। तर सेम त्याच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा पुरणपोळी लाटून घेतलेली आहे, तीसुद्धा तव्यावरती घालून आपण दोन्ही साईडने छान मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत। जर तुम्हाला थोडीशी खरपूस पुरणपोळी आवडत असेल तर एकदम लो फ्लेम करायची गॅसची आणि थोडं तूप सोडत तिला मस्त कुरकुरीत आणि खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर बघू शकता दुसरीसुद्धा पुरणपोळी छानपैकी इथे फुललेली आहे। हलक्या हाताने लाटायची, कणिक मळताना ज्या गोष्टी सांगितल्या त्या पाळायच्या, पुरण व्यवस्थितपणे छान तयार करून घ्यायचं, अजिबात बिघडणार नाही पुरणपोळी याची खात्री मी तुम्हाला देते। तर या सगळ्या टिप्स वापरून नक्की एकदा पुरणपोळीची रेसिपी या होळीच्या सणाला नक्की तयार करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी आणि आजच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या। व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल मंडळी तर मनापासून एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। चला तर मंडळी, भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद, थँक्स फॉर वॉचिंग, टेक केअर, बाय बाय।